नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फिल्म नाईट चॅनलवरती। मित्रांनो, आपण पुणे कारागृह या संबंधीचा आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता। त्यामध्ये तुमचं हॉल तिकीट कधी येणार याविषयीची संपूर्ण माहिती सांगितली होती। परंतु मित्रांनो, काही कारणाने जी भरती प्रक्रिया आहे आणि ती हॉल तिकीटची जी दिनांक आहे ती आता पुढे गेलेली आहे आणि ती जी दिनांक असणार मित्रांनो येत्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली होती। परंतु मित्रांनो, आज हा लेख प्रस्तावित झालेला आहे म्हणजे न्यूजमध्ये आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी माहितीसुद्धा सांगितलेली आहे। कारण भरपूर विद्यार्थी या भरतीची आतुरतेने वाट बघत आहे। यामध्ये असा लेखसुद्धा दिलेला आहे। कारण मित्रांनो, जी भरती प्रक्रिया आहे म्हणजेच पोलीस भरतीची जी भरती प्रक्रिया आहे ती संपूर्ण संपलेली आहे। विद्यार्थ्यांचे ग्राउंड झाले, नंतर त्यांची लेखी झाली आणि काही विद्यार्थी ट्रेनिंगलासुद्धा गेलेले आहेत आणि जी एकच भरती आहे म्हणजेच पुणे कारागृहाची ती फक्त एकच भरती अजूनपर्यंत स्थगित आहे आणि त्याचे कारण काय असे विद्यार्थी विचारत आहे। तर कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातर्फे 513 जागांसाठी पुणे कारागृह शिपाई भरती 2022-23ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या जाहिरातीला प्रतिसाद देत राज्यातील साधारण 1,30,000 उमेदवारांनी अर्ज केले होते। तर मित्रांनो, फक्त 513 जागेसाठी 1,30,000 इतके फॉर्म आलेले होते, परंतु त्याची भरती प्रक्रिया अजून स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो यामध्ये एक माहितीसुद्धा यांनी दिलेली आहे, संपर्क शक्यच नाही। कारण भरपूर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जे अकॅडमी असतात त्यांनीसुद्धा प्रयत्न केलेला आहे की विद्यार्थ्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती आता कुठपर्यंत आलेली आहे आणि तुम्ही त्यांची जी भरती कशा प्रकारे राबवणार आहात व ती तुम्ही अजूनपर्यंत प्रस्तावित का केली नाही म्हणजे प्रसिद्ध का केली नाही। महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्या पश्चिम विभागातर्फे मार्च 2024 रोजी पुणे कारागृह भरती 2022-23ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। मात्र या संदर्भात कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याने विद्यार्थ्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे या संदर्भात अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संपर्क शक्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी यामध्ये सांगितलेले आहे। कारण त्यामध्ये जे जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्यामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला असतो, त्यावरती भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केला असता, तिकडून कुठलाही प्रतिसाद त्यांना मिळालेला नाही आणि विद्यार्थ्यांचं असे म्हणतात की पुणे शहर पोलीसची जी भरती आहे ती संपूर्ण भरती झाली, विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं, लेखी झाली, नंतर ते ट्रेनिंगलासुद्धा गेलेले, परंतु फक्त पुणे कारागृह पोलीस भरती कुठलीच प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही आहे। पुणे कारागृह पोलीस भरती वगळता महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे विद्यार्थी आता त्रस्त झाले आहे। मागील काही महिन्यात निवडणूक आचारसंहिता लागली होती, तसेच भरती प्रक्रियेमध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु पुरेशा निविदा प्राप्त न झाल्याने पुन्हा निविदा मागवण्यात आल्या। ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 26 जानेवारीनंतर प्रक्रिया सुरू करणार आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन तर अरविंद चावरिया म्हणजेच जे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहे यांनी अशी माहिती दिलेली आहे की जी विद्यार्थ्यांसाठी जी भरती आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी आधीसुद्धा सांगितलं होतं की निवडणूक झाल्यानंतर आम्ही जी पुढची भरती प्रक्रिया आहे ती सुरू करणार आहोत। त्याच कारणाने जी विद्यार्थ्यांची भरती आहे ती पावसाळ्यामध्ये घेत होतो, म्हणजे पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची भरती घेण्याचं हेच कारण त्यांनी सांगितलं होतं। जी पुढची जी भरती आहे ती लवकरात लवकर व्हावी, याच कारणाने आम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा ही भरती प्रक्रिया थांबवलेली नाही, ती सुरूच आहे, परंतु तसं दिसत नाही आहे। आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांना प्रश्न विचारले असता त्यांनी असे सांगितलं की 26 जानेवारीपर्यंत जी संपूर्ण माहिती ती आम्हाला भेटणार आहे, त्यानुसार पुढची जी प्रक्रिया आहे ती आम्ही करणार। त्यानंतर खाली बघूया, पुणे शहर पोलीस भरतीमध्ये अंतिम निवड झाली आहे म्हणून पुणे कारागृह पोलीससाठी तयारी करत आहात। पुन्हा एकदा पोलीस भरती होणार आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे, परंतु आता पुणे कारागृहाची तयारी करायची की येणाऱ्या नवीन पोलीस भरतीची असा संभ्रम निर्माण झाला आहे असे पोलीस भरतीचे उमेदवार म्हणत आहे। तर मागील वर्षी मार्च महिन्यात अर्ज भरला, परंतु अजूनही कोणतीच प्रक्रिया पूर्ण झाली नाही। जवळपास 11 महिन्यांपासून मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी करत आहे, परंतु काहीच माहिती मिळत नाही। भेटायला गेलो तर अधिकाऱ्याने उपलब्ध होत नाही, त्यामुळे काय करावे हेच आम्हाला समजत नाही। त्यासोबतच विठ्ठल बेडे सरांनी सुद्धा यामध्ये काही माहिती दिली आहे। या भरतीसाठी 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यावर गेल्या 11 महिन्यांपासून कोणतीही प्रक्रिया झालेली नाही, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि मैदानाची चाचणीची जी नियोजन आहे ते करता येईल। म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी जी माहिती आहे ती तुम्ही लवकरात लवकर द्यावी, कारण भरपूर विद्यार्थी हे भरतीची आतुरतेने वाट बघत आहेत। कारण इतर ज्या भरत्या होत्या, कुठल्याही प्रकारची भरती असो म्हणजे कारागृह असो, बँड्समन असो किंवा पोलीस भरती असो किंवा SRPF भरती, ही सर्व भरती आता संपलेली आहेत। तुम्ही नवीन भरतीची जाहिरात काढणार आहात, परंतु तुम्ही अजूनपर्यंत पुणे कारागृहाची भरतीची जी प्रोसेस आहे ती सुरूच केली नाही आहे। विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले नाही आहे आणि त्यांना ग्राउंडला सुद्धा बोलवण्यात आलेले नाही आहे।
त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढच्या भरतीची तयारी आहे ती सुद्धा करता येईल. त्यासंबंधीची ही माहिती होती. मित्रांनो, जे तुमचं हॉल तिकीट असणार आहे ते पुढच्या महिन्यातच येणार आहे. 26 जानेवारीपर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती ही कळणार आहे. कारण अप्पर पोलीस आयुक्त यांनी सुद्धा तेच सांगितलं आहे की 26 जानेवारीपर्यंत जी माहिती आहे ती आम्ही मागवलेली आहेत आणि जे पुढचे निर्णय असणार आहे ते लवकरात लवकर कळवण्यात येतील. तर मित्रांनो, या संबंधीचा लवकरात लवकर आपण व्हिडिओ आणणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजणार आहे की त्यांचे जे हॉल तिकीट आहे ते नेमकं कुठल्या तारखेपासून येणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, ते भरतीची तयारी चांगल्या प्रकारे करणार. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.